रामकृष्ण आणि मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप आनंदी असाल. आज आपण जात आहोत अर्नाळा किल्ला शेजारी असलेले कालिका मातेच्या मंदिराच्या दर्शनाला. हे मानले जाते की हे मंदिर पेशवाकालीन आहे. चला मग आपण चालू करूया प्रवास सुरू करताना आम्ही बसलो बोटीमध्ये बसून आम्हाला समोरच्या मावशी काय करतात तुम्हीच सांगा. ह्या करतायत मच्छी साफ, कारण ह्या आहेत आपल्या कोळीताई आणि त्यांच्या बाजूलाच होते लॉबस्टर. हे लॉबस्टर एवढे मोठे पाहायला सुद्धा मिळत नाही. मग आम्ही बोटीत वेळ होता म्हणून इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा मोबाईलमध्ये आपले काही कॅप्चर सीन आम्ही हे करत होतो. तोपर्यंत आम्हाला किनारा लागला आणि किनाऱ्यावरूनच आम्हाला देवीच्या कळसाचे दर्शन झाले. अति सुंदर मंदिर बाहेरूनच वाटत होते. ह्या मंदिराला किनारपट्टीवर उतरून आम्हाला अगदी 1-2 मिनिटातच चालत जावं लागलं. मंदिराच्या बाहेरच हनुमंतरायांचं दर्शन घेतलं आणि देवीच्या आत मेन गाभाऱ्यात आलो. गाभाऱ्यात नक्षीकाम व जे रंगरांगोटी आहे ती अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे. देवीचं दर्शन घेतलं, सोबतच आम्ही गणपती बाप्पा आणि शीतला देवीचं देखील दर्शन घेतलं. कारण सोबतच शीतला देवी, गणपती बाप्पा आणि कालिका माता तिन्ही जणांचे एकत्र आम्हाला दर्शन घडले. हे मानलं जातं की हे जे मंदिर आहे हे अर्नाळा गावातील कोळी बांधवांचं खूप मोठं श्रद्धेचं स्थान आहे. ही देवी नवसाला पावणारी अशी जागरूक देवस्थान आहे. शारदीय नवरात्रीला इथे 50,000हून अधिक भाविकांची उपस्थिती असते. कारण इथे त्यावेळी खूप मोठा यात्रा उत्सव केला जातो. इथे तुम्ही आले होते पहा, मी जसं आनंद घेतोय निसर्गाचा व समुद्र किनाऱ्याचा, तुम्ही देखील तुमच्या कुटुंबाला घेऊन इथे येऊन हा आनंद घेऊ शकता. इथे शेजारी आम्हाला कळले की आई एकविरा मातेचं देखील एक देवस्थान आहे, ज्याची मूर्ती हुबेहूब तुम्हाला कारल्याच्या आई एकविरासारखी वाटते. म्हणून आम्ही चला तिकडे निघालो. खरंच आम्हाला तिथे आत गेल्यावरती लांबून देवीला पाहिल्यावर राहुलच नाही. आम्ही देवीचं दार उघडून अख्ख्या देवीच्या आईच्या पायावरती गेलो आणि आईला नमस्कार घातला. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला, देवीचं दर्शन कसं वाटलं, प्लीज कमेंट करून सांगा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.